एका बागेत एकूण 1275 झाडे असून त्यामध्ये 850 ही आंब्याची व 75 नारळाची झाडे आहेत. उरलेली झाडे ही फणसाची आहेत. तर बागेत फणसाची झाडे किती? आपल्याला एकूण बागेतील झाडे दिली आहेत 1275 आणि आपल्याकडे एकूण 3 प्रकारची झाडे आहेत. 850 आंब्याची, 75 नारळाची आणि फणसाची. आपण जर नारळाची आणि आंब्याची झाडे ही एकूण झाडांमधून वजा केली तर आपल्याला फणसाच्या झाडाची संख्या मिळेल. म्हणून आपल्याकडे 850 ही आंब्याची झाडे आणि 75 ही नारळाची झाडे. या दोन्हीची बेरीज होईल 5 7 आणि 5 1202 हातचेला 1 925. यास आपण एकूण झाडांच्या संख्येमधून वजा करूया. 925. 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 2 गेले 5, 12 मधून 9 गेल्यास 3 राहतील.